मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पेपर कटिंग वरून ब्लाउज कसा कट करायचा। पण एक ट्विस्ट असा आहे की पेपर कटिंग त्या मापाचं नाही, म्हणजे की पेपर कटिंग हे दुसरं माप आहे, त्यावरून मी माझा स्वतःचा ब्लाउज कट करणार आहे। कस्टमरचं माप आहे पेपर कटिंग केलेलं, तो मी व्हिडिओ अपलोड सुद्धा केलेला आहे आपल्या चॅनलवर। बघितला नसेल तर तो जाऊन बघा। पण ते पेपर कटिंग जे आहे ते अप्पर चेस्ट आहे 36 इंच आणि फुल बस्ट आहे 37 इंच आणि माझं माप जे आहे ते अप्पर चेस्ट आहे 35 इंच आणि फुल बस्ट आहे 36 इंच। तर 1 इंचाचा फरक आहे आणि सर्वात महत्त्वाचा फरक हा आहे की ते पेपर कटिंग हे 8.5 किंवा 8.25 इंच गळा आहे पाठीमागचा आणि माझा गळा आहे तो 10 इंच आहे। तर ते कटिंग आपण म्हणजे साधारण 8.25चा गळा आहे तो, कारण अर्धा इंच कटिंगला आपण जास्त घेत असतो। 8.5चा 8.25चं कटिंग आहे ते पेपर कटिंग, त्या मापाने आपण शोल्डर कटिंग केलेली आहे त्या कटिंग मध्ये। तर आता मला गळा जो पाहिजे तो 10 इंचाचा पाहिजे तयार, तर मी 10.5 वर कटिंग करणार आहे। तर 10.5 इंचासाठी शोल्डर किती कमी केली पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, कारण खूप महत्त्वाच्या टिप्स मी दिलेल्या आहेत व्हिडिओ मध्ये। आणि सर्वात महत्त्वाची विनंती आहे तुम्हाला की जर माझ्या पेजवर किंवा माझ्या चॅनलवर गीता फॅशन या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तुम्ही व्हिडिओ बघण्यासाठी, तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, कारण खूप महत्त्वाचे मी व्हिडिओ तुम्हाला टिप्स किंवा क्वेरीज दाखवत असते, फक्त कटिंग नसते आपल्या चॅनलवर। तर त्यासाठी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे, म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करणं गरजेचं आहे। आणि मी परत एकदा तुमचे धन्यवाद मानते, आभारी आहे की तुम्ही माझा हा व्हिडिओ निवडलात बघण्यासाठी। तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला तर नक्की एक लाईक करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। तर हे बघा उंची, हे जे पेपर कटिंग आहे ते 36 आणि 37 साइजचं आहे, म्हणजे अप्पर चेस्ट आहे 36 आणि फुल बस्ट आहे 37। तर 1 इंचानी मोठं माप आहे आणि मला माझा मापाचा ब्लाउज शिवायचा आहे। तर माझा आहे माप 35-36, म्हणजे अप्पर चेस्ट 35 आणि 36 फुल बस्ट आहे। तर आता हेच पेपर कटिंग माझ्याकडे अवेलेबल आहे, तर मी याच्यावर माझ्या मापाचा ब्लाउज मी कट करणार आहे। तर काय काय ह्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट किंवा बदल करणार आहे ते तुम्ही जाणून घ्या। तर ही जी गळा आहे हा तो आहे 8.5 8.25चा आहे आणि मला गळा हवाय 10 इंचाचा। तर आता 10 इंचाच्या गळ्यासाठी या पेपर कटिंग मध्ये काय काय बदल केले पाहिजेत ते आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन माझ्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राइब जरूर करा। तर हे कटिंग मी छापून घेतलंय खडूनी, तर त्याच्यात आता आपल्याला बदल करायचे। तर कसे बदल करायचे, काय काय बदल करायचे ते बघूया। तर इथं उंची बघूया किती आहे अगोदर। ही उंची आहे 14.25, म्हणजे तयार होणार आहे 13.15। आता इथून पाठीमागे 1.5 इंचावर अगोदर खूण करून घेऊया आणि इथं पण। तर इथं बघूया किती आहे, इथं भरतीये 9.25ला, 9.5ला 1 रेघ कमी भरतीये। इथं 1.5 इंचावर बरोबर केलंय कट। तर आपण अगोदर हे स्ट्रेट करून घेऊया शोल्डरचं। इथून खाली आपल्याला 10 इंचाचा गळा पाहिजे, इथे 3 इंचाचा ब्रॉड घेऊया गळा, म्हणजे रुंदी गळ्याला। आणि ही शोल्डर बघूया किती आहे, तर शोल्डर आहे 5.5, तर थोडे आपण कमी करून घ्यायचे 5.25 करून, कारण माझी शोल्डर आहे 14.5। तर इथं पण एक 5.25 वर खूण करायचे आणि मग परत अर्धा इंच बाहेर जायचं।
आपल्या इथं गळा वाढला त्यामुळे मी शोल्डर पण कमी केली, 1.5 इंच. गळा 1 इंच वाढले, शोल्डर मी 1.5 इंच कमी केली या कटिंग मध्ये. हे कटिंग परफेक्ट आहे त्या कस्टमरला, पण माझ्यासाठी हा गळा लूज पडेल. जर 10 इंचाचा गळा आहे माझा तर शोल्डर लूज पडेल, म्हणून मी ही शोल्डर कमी करून घेतलेली. आणि बाकी सगळं व्यवस्थित आहे. तर मेन आपलं पाठीमागचाच भाग व्यवस्थित बसायला लागतो. तर बाहीची उंची बघून घेऊया. ही 11 आहे तर तयार 10 होणार आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला 9 इंच, 9.25 इंच, 35चा चौथा भाग 9.25 आणि त्याच्या पुढे 1.5 इंच. तर ही बाजू आपली अशी जाणार आहे. इथपर्यंतच कट करायचं. इथे सुद्धा आपण तसंच कट करून घेऊया. इथं पण कमी करून घेऊ. आता पुढचा गळा मोजून घेऊया आपण. 1.25 आहे, हे 2.25 आहे. तर 7.5 म्हणजे 7 इंचाचा गळा 2.5 इंच द्यायचा आहे प्रॉपर गळ्यापर्यंत. एवढे बदल करून घेतलेत. आता कटिंग करून घेऊया. आणि मग हा मी ब्लाउज स्टिच केलेला, हे बघा हा ब्लाउज असणार आहे आपला. तर हा ब्लाउज स्टिच करून तुम्हाला अंगात घातलेला ब्लाउज दाखवते मी. बाकी इथं सुद्धा स्लोप दिलेला आहे गळ्याकडं. ते कटिंग अगदी परफेक्टच आहे, फक्त थोडासा बदल करायला लागत होता, तो मी करून घेतलाय. तर तुम्ही पण असाच बदल करून घेत जा. जर तुमच्याकडे पेपर कटिंग जर करून ठेवलेली असेल एखाद्या मापाची तर या पद्धतीने ऍडजस्ट करायचं दुसरं माप. आता इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, काठाचा ब्लाउज पीस असल्यावर आपल्याला आपण अस्तरची कटिंग ही तिरकी केलेली असते फिटिंगच्या साईडनी 1.25 इंच वर घेऊन.
तर मग काठाचा ब्लाऊज असल्यावर काठ कट करता येत नाही। इथे मी दाखवते बघा, काठ शिल्लक राहिलाय, तर ते काठ न करता कसा जोडायचा ती टेक्निक दाखवते। तर या पद्धतीने काठाच्या शेजारी आपल्याला तिरकस टक्स प्रमाणे एक टिप मारून घ्यायची असते। म्हणजे काय होतं, तेवढा कापड तिथं जिरलं जातं टक्समध्ये आणि मग बरोबर तिरकस हे कापड आपलं फॅब्रिकचं बसतं। म्हणजे अस्तर तिरकस कट केलेलं असतं, मग काठ न कापता आपल्याला या पद्धतीने अस्तर जोडायचं आहे। आणि टिप मारल्यानंतर असं नख ओढून घ्यायचं। एक कमेंट पण अशी आली होती की काठाचा ब्लाऊज कसा शिवायचा, मग तिरकस आल्यावर काठ कापला जातो। तर काठ न कापता या पद्धतीने आपण हे अस्तर जोडून घ्यायचं आहे। तर बऱ्याचशा कमेंटला हे उत्तर दिलेलं आहे मी, काठाचा ब्लाऊज कसा जॉईन करायचा ते। तर अशा पद्धतीने तुम्ही पण जॉईन करू शकता। आता इथे बघा, काठ सगळीकडे पूर्ण काठ आलेला आहे, कुठेही कट झालेला नाही। तर ही पद्धत आहे काठाचा ब्लाऊजला अस्तर जोडण्याची। तर यापुढे आपण आता कटोरी जोडून घ्यायची आहे। तर कटोरी खालच्या साईडने जोडायला सुरुवात करायची आणि अजिबात खेचायची नाही, सैल हाताने वळवत वळवत कटोरी पूर्ण जोडून घ्यायची। आपली कटोरी कमी पडत नाही, कारण परफेक्ट कटिंग केलेली असते।
तर मगाशी जे आपण पेपर कटिंग दाखवलं ते पेपर कटिंग मी स्वतः केलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, पाठीमागं मी यूट्यूबला चॅनलवर आपल्या सोडलेला आहे. तर ती कटिंग बघितली नसेल तुम्ही पेपर कटिंगची तर ती सुद्धा तुम्ही बघू शकता चॅनलवर जाऊन. प्लेलिस्टमध्ये जा, कटोरी ब्लाऊजची कटिंग या प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ असेल. तर अशा पद्धतीने दोन्ही कटोऱ्या मी खालच्या साईडनीच जोडून घेतलेल्या आहेत. टक्स आपल्या पुसट दिसत आहेत ते डार्क करून आपल्याला दोन्हीकडे उमटवून घ्यायचेत आणि नंतर आपल्याला टक्स मारायचे आहे. आधीसुद्धा तुम्ही टक्स मारून घेऊ शकता आणि मग नंतर कटोरी जोडली तरी चालते. असं काही नाही की अगोदर कटोरी जोडायची आणि मग टक्स जोडायची. मी आपलं डायरेक्ट जोडून दाखवलं तुम्हाला. तर या पद्धतीने डबल टिप मारायची आहे टक्सला आणि पुढे जे फॅब्रिक शिल्लक राहतं टक्सच्या ते कट करून टाकायचं, म्हणजे प्लेन कटोरी व्यवस्थित छान बसते. अशा पद्धतीने आपली कटोरी जॉईन झालेली आहे. नंतर आपल्याला त्या टिपवर एक नख मारून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि दुसरी पण टक्स मारून घेऊयात आपण आता. तर टक्स थोडीशी वक्र द्यायची, कारण सरळच तुम्ही उभ्या रेघेत जर टक्स मारली तर जास्त टोक येतं कटोरीला. थोडीशी वक्र करायची टीप. बघा मी खडूवरून टीप न घेता थोडी वक्र करून घेतलेली आहे. अशाने आपली कटोरी जास्त खोलगट किंवा टोक येत नाही कटोरीला. यानंतर आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे क्रॉसपट्टी. तर उलटी सुलटी क्रॉसपट्टी बघून घ्यायची आहे कोणती कोणत्या साईडची आहे ती आणि मग जोडायला सुरुवात करायची आहे. ब्लाऊज सुलटा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर क्रॉसपट्टी उलटी ठेवून आपल्याला अगोदर मेन फॅब्रिकचं क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला रोल करून पलटी करून आपल्याला अस्तरची क्रॉसपट्टी जोडून घ्यायला लागते. तर अशा क्रॉसपट्टी जोडल्याने इथे गुम शिलाई होऊन जाते, म्हणजे उलट्या साईडने सुद्धा शिलाई दिसत नाही क्रॉसपट्टीची आणि मग उसवत पण नाही. तर या पद्धतीने नख मारून घ्यायचं आहे टीपवर आणि जराशे कट मारून घ्यायचे टीपच्या बाहेर. टीप किंवा शिलाई आपली कट झाली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची नाही. अशा पद्धतीने रोल करून मधोमध ठेवून आपल्याला आता अस्तरचं पण पार्ट जोडून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीचा, म्हणजे फॅब्रिकची क्रॉसपट्टी आणि अस्तरची क्रॉसपट्टी हे एकत्र दोन्ही जोडून डबल टिप मारून घ्यायचे. तर ही पद्धत खूप छान आणि मस्त आहे. तुम्ही पण अशीच ब्लाऊजची स्टिचिंग केलीत तर मग फिनिशिंग छान दिसते आतून. यासाठी हे करून घ्यायचं आहे आणि डायरेक्टसुद्धा डबल पट्टी लावू शकतो आपण. अस्तर आणि फॅब्रिकची क्रॉसपट्टी अशी डायरेक्टसुद्धा लावू शकतो, पण ती टीप बाहेरून दिसते म्हणजे आतल्या साईडून दिसते, तर मग उसवण्याचे चान्सेस जास्त असतात टीप. कारण हे ब्लाऊज पीसचं कापड तितकंसं कणखर नसतं, त्यामुळे दोरे बाहेर निघून तिथून क्रॉसपट्टी आपली उसवू शकते. तर या पद्धतीने हा फोल्ड बाहेर काढून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला लावायचं आहे इथे काज बटन पट्टी. त्या अगोदर क्रॉसपट्टी स्ट्रेट व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा राहिली असेल तर ते सुद्धा कट करून एका रेषेत करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला क्रॉसपट्टी. आता असंच आपण दुसऱ्या पार्टचं पण करून घेऊयात क्रॉसपट्टीची फिनिशिंग. आणि मग नंतर आपल्याला जे गळ्याच्या मधून जे कटिंग निघालेलं असतं, पाठीमागचा गळा कट करून जे निघालेलं कटिंग असतं, त्या 4.5 इंचाची रुंदी असते आणि खाली रुंद असतो 6 इंच. तर एकसारखी उंची रुंदी करून घ्यायची पट्टीची, म्हणजे एक पट्टी 2.5 इंचाची आणि दुसरी पट्टी 2 इंचाची. अशा पद्धतीने 2 भाग करून घ्यायचे त्या गळ्याच्या पट्टीचे. आणि आपल्याला जे लूक लावायचे आहे पट्टी, त्या पट्टीला मेन फॅब्रिक अटॅच असलं पाहिजे तर छान दिसतं. आणि अशा पद्धतीने ब्लाऊज सुलटा ठेवून ब्लाऊजच्या खाली पट्टी पण सुलटी ठेवायची आणि खालच्या साईडने 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवून दुमड घालून टिप मारून घ्यायची. त्यानंतर एक दाब टिप अशी मारून घ्यायची. मग कडेला पण एक फोल्ड करून टिप मारून घ्यायची आणि मग नंतर हा फोल्ड आपल्याला जी पट्टी जॉईन केली आपली त्या टिपवर ठेवून आपल्याला कडेनी एक टिप मारून घ्यायची अशा पद्धतीने. आणि नंतर आपल्याला समान 5 अंतरावर खुणा करून घ्यायचेत आणि मग लूक करून घ्यायचेत. हुकाचे लूक दोऱ्या मशीनवरचेच आहेत, व्ही आकारामध्ये करायचे.
लूक करताना प्रत्येक लूकच्या तोंडाला मशीन मागे पुढे करून टीप लॉक करून घ्यायचे. या पद्धतीने मी नेहमी लूक करत असते, कारण दोऱ्याचे लूक तुटतात, पण हे लूक अजिबात ब्लाऊज जुना झाला फाटला तरी हे लूक मात्र फाटत नाहीत किंवा तुटत नाहीत, उसवत नाहीत. तर अशा पद्धतीने भक्कम लूक करायचे. प्रत्येक लूकला मात्र आठवणीने सुरुवातीला लॉक करायची टीप. अशा पद्धतीने ही पूर्ण टीप झालेली आहे. आता ही हुकांची पट्टी लावायची आहे, तर ती सुद्धा बरोबर 2 इंचाची पट्टी करून घ्यायची आणि ब्लाऊज सुलटाने वरून ही पट्टी लावायची आहे. तर इथे मात्र ही अस्तरची सिंगल पट्टी घेतलेली आहे मी. तर इथे सुद्धा सेम प्रोसेस, क्रॉस पट्टीच्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे आणि नंतर त्याच्यावर एक दाबटीप टाकून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला ही पूर्ण अर्धी फोल्ड करून घ्यायचे पट्टी, अशी नख मारून प्रेस करून घ्यायची आणि अख्खीच्या अख्खी आतमध्ये उलटून आपल्याला चारी बाजूनी हिला टीप मारून घ्यायचे. म्हणजे एकदम छान आणि चपट बसते टीप, कुठेही ब्लाऊज उचलत नाही. किंवा अशा पद्धतीने तुम्ही जर हुक लूक पट्टी केली तर तुमचे हुकांमध्ये जो गॅप दिसतो किंवा ब्लाऊज उचललेला दिसतो तो अजिबात दिसत नाही. त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे दोन्ही पट्ट्यांची उंची एकसारखी झाली का, कारण हुक पट्टी लावते वेळी थोडी ताणली जाते, त्यामुळे ती कट करून घ्यायची आणि गळ्याचा आकार व्यवस्थित करून. बघा आता किती छान परफेक्ट ब्लाऊज झालेला आहे.